6वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। काय आहे अनुष्का पाटोळेचं मृत्यू प्रकरण, हेच या बातमीतून सविस्तरपणे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही बातमी तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला नक्कीच विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। नवोदय विद्यालयातील अभ्यासाचा ताण आणि अतिरिक्त दबावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपातच असल्याचा गंभीर आरोप केला आहे। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या 6वीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणाला संशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। अनुष्का किरण पाटोळे, वय 12 वर्षे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे। मृत विद्यार्थिनीचा मृतदेह मुलींच्या वसतिगृहातील खोलीत पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। ही विद्यार्थिनी अत्यंत हुशार असल्याचे सांगितले जात असून तिने टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनेमुळे कुटुंबियांसह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत विद्यार्थिनीचे वडील औसा तालुक्यातील टाका गावचे रहिवासी असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। अनुष्काच्या संशयास्पद आणि धक्कादायक मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला। आत्महत्या की घातपात याचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे। विद्यार्थिनी अनुष्काने जिथे गळफास घेतला होता त्या हॉलमध्ये 2 महिला कर्मचारी आणि 18 विद्यार्थिनी होत्या। कोणालाच कसे काय दिसले नाही असा सवाल अनुष्काचे वडील किरण कुमार पाटोळे यांनी केला आहे। तसेच गावातील शिक्षक सुधाकर लोहकरे म्हणाले, अनुष्का ही हुशार विद्यार्थिनी होती, तिच्यावरील अन्याय प्रशासनाने दूर केला पाहिजे। तर रवी पाटील यांनी शाळेतील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। रुग्णालयाच्या परिसरात आक्रोश करणारे आईवडील म्हणाले, सकाळी 9 वाजता आम्हाला शाळेतून फोन आला, तुम्ही तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात या। काय झाले आहे ते आम्हाला काहीच सांगितले नाही। लपवालपवी केली जात आहे। आम्हाला मृतदेहही दाखविला नाही। बसलेल्या स्थितीत गळफास कसा काय बसतो असा अनुष्काच्या आईचा सवाल होता। दरम्यान शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती। दिवसभर आई वडिलांसह नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का? आजही महिला सुरक्षित आहेत का? एकीकडे सत्तेची पोळी भाजू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांचे अनुष्काबद्दल आजपर्यंत थोबाड कसे काय बंद आहेत? अखेर कोण आहे याला जबाबदार? अनुष्काच्या संशयास्पद आणि धक्कादायक मृत्यूची बातमी ज्याच्या कानावर पडते अशा प्रत्येक जनसामान्यातून अत्यंत संतापजनक सवाल उठू लागल्याचे सध्याचे चित्र आहे। आवाज बहुजनांचा।